शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना आणि अगदी मनापासून माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज सकाळी जे आहे की नाही टप्प्याने घातला गोंधळ, कारण जे आहे की नाही त्याचे पप्पा सकाळी आधी उठले होते आणि मी जे आहे ब्रश करू लागली तर त्यांनी गेट काढलं। त्यांना वाटलं की त्यांनी जे आहे की नाही आलूला बांधलं होतं आणि मला म्हणले होते टप्प्याला बांध, पण मी काही ते सकाळी सकाळी ऐकलं नाही कामाच्या गडबडीत। मी काही गेट त्याला बांधलं नाही। मला गेट काढीच नव्हतं, ह्यांनी बोलत बोलत जे आहे की नाही जाऊन गेट काढलं। पाणी टप्प्याचे आहे ना गेट मधून डायरेक्ट बाहेर गेला। ते चावत तर कुणाला नाही, पण जे की नाही गल्लीमध्ये सगळ्यांना माहिती की आपल्या इथं 2 कुत्रे आहेत म्हणून इतके सगळेजण भीतेत ना त्याला। तर माझा 1 ते 2 घंटा की नाही टप्प्याला पकडण्यामध्येच गेला आणि सकाळी त्याच्यामुळे की नाही आज कामाला खूप मला उशीर झालेला आहे। तर चला सकाळची आज गुरुवार पण होता, जसं की घराला वगैरे पोचा सगळं मारून घेतलं, भांडे वगैरे सगळे घासाघाशी सगळं झालं, घर धुतलेत आज। आणि आता जे आहे ना मी छान पूजा करून घेतली आहे आणि ही आहे मॉर्निंगची टाइम। आज स्वयंपाक वगैरे चालू आहे। सकाळपासून जे आहे की नाही आज पाऊस चालू आहे, जसं की 4 दिवसापासून आमच्या इकडे पाऊस चालू आहे। पण आज जे आहे की नाही कालचे कपडे वाळे नाहीत आणि आज जे आहेत ना ते पण कपडे तसेच आहेत आणि नुसते थंडगार आहेत, बिलकुल वाळून झालेत। मिशनी मधून पण टाकून कपडे बिलकुल वाळे नाही। तर चला कामाला झाली सुरुवात आणि आजचा दिवस जे आहे की नाही गुरुवार आणि इथे जे आहे की नाही आमची सकाळी दूध भरतीये। चला आता आली किचन मध्ये पूजा वगैरे करून। रात्री कसं भात जे आहे की नाही रात्री सगळं तसंच काल सकाळी जे आहे की नाही मसाल्याची खिचडी केली होती, रात्री भात लावला होता ताकात, बिलकुलही साधा भात खाल्ला नाही। त्यानं जे आहे की नाही सकाळचीच खिचडी घेतली, जसं की भाकरी वगैरे भाजी सगळं केलं होतं आणि त्यानं जे आहे ना सकाळचीच घेतली खिचडी। त्याच्यामुळे भात आहे की नाही जास्त लागणार, आम्ही दोघं थोडा थोडाच भात खातो, त्याच्यामुळे की नाही भात जास्त राहायला आणि इथं लावली मसाल्याची डाळ आणि जराशी गोबी फ्राय केली, जशी की सुकी गोबी केली, बिलकुल तर पाणी नाही तेलावर आपण घेतली गोबी आणि जसं की मसुरी डाळ केली, गोबी केली आणि चपात्या आणि बजे रात्रचा भात होता की नाही त्याला जे आहे फोडणी दिली। सकाळचं जे आहे की नाही मॉर्निंगचा स्वयंपाक माझा असा होता। आणि पाऊस जे आहे की नाही चालूच आहे, पाऊस आहे जसं की कालपासून पाऊस आहे, 3रा दिवस आहे पाऊस चालू आहे, पाऊस चालू आहे। सकाळचे 12:30चा टाइम व्हायला आहे आणि इतका पाऊस आहे की नाही, हे पाऊस जे आहे की नाही 4-5 दिवसाचा सांगितलाय आणि आज जे आहे की सकाळपासून पाऊस चालू आहे। कपडे देखील आज कपडे पण वाळू घातले नाहीत, जसं की मिशनीमध्येच आहेत कपडे। वर जाऊ म्हणलं तरी पाऊस आहे, अजून 2 दिवस पाऊस सांगितलाय बघा। दिवाळी होऊन गेली तरी पाऊस जे आहे की नाही अजून चालूच आहे। चला 15 दिवसाखाली जे आहे की नाही दिवाळीची इतकी गडबड चालू होती ना, हे लावा ते लावा, घर सजवा दार सजवा, दिवे आणा हे करा। आणि आता जे आहे की नाही दिवाळी झाली आहे तर इतकं जे आहे की नाही हिरमोड होते ना, सगळं सामान वगैरे काढून ठेवायचे, कारण दिवाळीचे दिवस इतके चांगले वाटतात ना, कुठं आले कुठे गेले काही कळतच नाही आणि चांगले दिवस आहेत ना जास्त थांबत नसतात बघा। किती असं चौकट जे आहे की नाही गर्दा होता फटाके वाजण्याचाही। आणि आता दिवाळी गेली तर जे डेकोरेशनचं सामान वगैरे सगळं मी हॉलमध्ये ते लावलं होतं ना ते आज जे आहे ना सगळं काढून ठेवतीये। आणि आज जे आहे की नाही लायटिंगवाले भैया पण आले होते, त्यांना पण लायटिंग काढून नेली। जसं की सण यायचा उत्साह आपल्याला किती जास्त असतो, सण गेले की नाही सगळं असं हिरमोड होऊन जाते। जसं सगळं लावी इतकं काम असते ना, पण थकवा बिलकुलही येत नाही, कारण एक माणसाला उत्साह असतं की घरामध्ये सण येतं, लेकरं बाळ चौकडले लांब लांब गावाला शिकायला असतात ना ते पण घरी येते, मुलगी जी आहे सासरी ती पण घरी येते। त्याच्यामुळे जे आहे की नाही सणाचा उत्साह सगळ्यात ताईंना खूप असते। तर चला माझं जे आहे की नाही सामान वगैरे सगळं मी आज काढून घेतलंय। दिवाळी झाली, दसरा झाला आणि आता सण विसरा, दसरा झाले की सण विसरा म्हणतात। तर चला आता जे आहे की नाही थोडी थोडी थंडी पडू लागली आहे, पण पाऊस काही कमी व्हायचं नावही नाही। आणि सकाळपासून जे आहे की नाही आमच्या इथे 4 दिवसापासून सारखं पाऊस आहे, अजून 1 दिवस जे आहे ना पाऊस सांगितलाय। तर तुमच्या इकडे पाऊस पडायला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि शेतकऱ्यांचं इतकं भरपूर नुकसान व्हायलंय ना, आपल्याला तर काही नाही घरामध्ये बसून काही वाटत नाही, पण त्यांचं भरपूर नुकसान व्हायलंय। जसं की कापूस सोया जे आहेत ना काढायला आलेत, पण त्यांना काही काढायला टाइम भेटत नाही, कारण वरून जे आहे की नाही पावसाचे ते कापसाचे गड्डे जे असतात ना भरपूर ऊन पडलं तर मस्त असे फुटत येतं आणि खुल्लं शेत राहतं येतं, त्यांना कामं करायला बी काही नाही सुविधा असतात। शेतामध्ये जायचं तर कामच नाही, इतका चिखल आणि पाऊस आहे ना। आता ह्या वर्षी तर शेतकरी जे आहे की नाही निराशेच आहेत, पण पाऊस आता पण थांबला तर रबीचं पीक जे आहे की नाही चांगलं येते। तर आमच्या इकडे तर सगळी अशी हाल आहे बघा पावसानं। तर तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा।
आणि आज जे आहे की नाही मी दिवाळीचं जे सगळं सामान आहे ना सगळं जे आहे ना आवरून वगैरे ठेवलेलं आहे. आणि तुमचंही काम जे आहे की नाही हेच चालू असेल घरोघर, कारण सगळ्याच्या ताईंचं की नाही हेच असतंय की सण आजले की नाही सगळ्याची लगबग चालू असते. आणि सण झाले की नाही तर सकाळची तर भरपूर काम अशी आवरली. आणि आता जे आहे की नाही झाडाकडे 4-5 दिवस झालं लक्षच नव्हतं. जसं की नाही आता पाऊस बाहेर चालू आहे त्याच्यामुळे पाणी टाकलं नाही तर झाडं जराशी सुकल्यावानी झालते. घरातले जे मनी प्लांट लावलेले आहेत ना मी चौकट, आणि मला घरात ना असे ताजी झाडे लावले तरच आवडते. प्लास्टिकची झाडे जास्त आवडत नाहीत. तर हे छोटे छोटे मनी प्लांट मी लावलेत ना तर त्यांची चांगली देखभाल करावी लागते. आज त्यांना पाणी वगैरे दिलं आणि थोडेसे सुकलेले पानं होते ना ते पण काढून टाकले. आणि ही जी कोथिंबीर सोमवारी आणली होती आणि त्याला इतकं पाणी होतं ना म्हणून जे आहे की नाही मी जे कट करून ना ठेवली होती सुपामध्ये, कारण ती हडकवून मध्ये ठेवली ना तर 1 दिवसातच आपण जे डब्यामध्ये ठेवतात ना थोडे पाणी असलं नाही खूप नाजूक असते कोथिंबीर, ती एकदम सडून जाते. त्याच्यामुळे जे आहे की नाही हडकू घातली होती मी इथं सुपामध्ये. आणि 4 वाजता जे आहे की नाही आता टायमिंग व्हायली संध्याकाळची 5 आणि सगळे कामं वगैरे आवरलेत. आता मी करून पिणारे चहा. तर दिवसभर काम करून करून जे आहे की नाही भरपूर असा कंटाळा आला. आणि की नाही दिवाळीचे आता सगळे कामं सरलेत. आता 2-3 महिने की नाही रेस्ट आहे थंडीचं. पुन्हा उन्हाळा सुरू झाला की नाही की आपली उन्हाळी कामं सुरू होतात. तर चला मंडळी इथं घेतलाय मी चहा करायला. आता सगळेजण मस्त आहे ना 4 वाजताचा चहा प्यायला या. तर आता जे आहे की नाही मी चहा करणार आहे ना दिवसभर जे ना पूर्ण दिवस जे आहे ना कामात गेला. जसं की गुरुवारचं घर वगैरे सगळं पुसायचं असते. देव ते सगळे जराशे आज साफ पण केले मी, जसं की उजळून घेतले देव. आणि इथं जे आहे ना माझा चहा होतोय. मंडळी आज जे आहे की नाही दिवसभर भरपूर कामं होते. जसं की सगळं जे आहे की नाही घरातलं सगळं आज आवरावरी सगळी झाली दिवाळीची. जसं की लावायची पण गडबड राहते, काढायची पण गडबड राहते. तर चला 4 वाजता मस्त केलाय गरमागरम चहा. आणि आजचं जे रुटीन आहे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. शुभरात्री सर्वांना आणि या मस्त आजचा चहा प्यायला.